हेलो एवरीवन, वेलकम टू उर्मिलाज स्वाद संसार एंड व्लॉगिंग विश्व। सो बनाइए खाना एंड परोसिए प्यार। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी। तर आपण इथं बघणार आहोत मटार पनीर मसाला। अगदी सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करा। तर इथं आपण साहित्य बघून घेऊ। मी इथे 3 कांदे घेतलेले आहेत। इथं तुम्हाला 4 टोमॅटो दिसतील, पण मी अराउंड 6 टोमॅटो घेतलेत, पण तुम्ही 7 टोमॅटो ॲड करू शकता, कारण माझ्याकडे 7 टोमॅटो नव्हते, त्यामुळे मी 6 इथं वापरलेले आहेत। 3 कांदे आपण असे स्लाइस करून घेणार आहोत, पातळ कापायचे आहेत। आणि ह्याच्यासाठी एक ट्रिक मी वापरलेली आहे। आपला जो स्लायसर असतो, आपण ज्याच्यावर बटाट्याचे चिप्स हे करतो, स्लाइस करतो, त्याच्यावर आपण अशा पद्धतीने स्लाइस करून घ्यायचे आहेत कांदे, जेणेकरून आपलं हे काम पटकन होतं आणि वेळही वाया जात नाही। आपले सर्व कांदे आपण स्लाइस करून अशा पद्धतीने घेतलेले आहेत। आपण एका प्लेटमध्ये बाजूला काढून ठेवायचे आहेत आणि हा कांदा जो आहे तो नंतर आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत, डीप फ्राय करून घेणार आहोत। तर हा कांदा आपण बाजूला ठेवू आणि टोमॅटो जे आहेत, मी इथं 4 टोमॅटो तुम्हाला दिसत आहेत, पण मी ह्याच्यामध्ये अजून 2 टोमॅटो ॲड केले। एक तर 7 टोमॅटो, 3 कांदे आणि 7 टोमॅटो अशा पद्धतीने तुम्ही घ्या। माझ्याकडे 1 टोमॅटो कमी होता, त्यामुळे मी 6 टोमॅटो वापरलेले आहेत। पुढं जाऊन मी 2 टोमॅटोची प्युरी परत करून ह्याच्यामध्ये ॲड केलेली तुम्ही बघू शकाल। इथं मी 2 इंच आलं, एक 20-25 पाकळ्या लसूण आणि 2 टेबलस्पून काजू घेतलेले आहेत। काजू ऑप्शनल आहेत, नसेल तर तुम्ही ॲड नाही केले तरी चालेल। आणि तो आपण मिक्सर करून घ्यायचा आहे सर्व। त्याचबरोबर इथं कांदा जो आहे तो पूर्णपणे व्यवस्थितरित्या फ्राय करून घेणार आहोत तेलामध्ये आणि आपण बाजूला काढून ठेवणार आहोत। इथं मटार मी गरम पाण्यामध्ये एक उकळी काढले, थोडीशी मीठ घालून पाण्यामध्येच आपण ठेवून द्यायचे आहेत। फ्राय केलेला कांदा आणि 3 टेबलस्पून दही आपण वाटण करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर आपण 2 टेबलस्पून इथं बटर टाकलेलं आहे आणि त्याचबरोबर बटर जळू नये म्हणून ह्याच्यामध्ये 1 चमचा आपण तेल ॲड करणार आहोत। बटर तुम्हाला जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त इथे घेऊ शकता। आणि आपण हे बटर मेल्ट झाल्यानंतर ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत पनीर तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये हवे आहे त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता। मी इथं 250 ते 200 ग्रॅम मी इथं पनीर फ्राय करून घेतलेलं आहे। जास्त फ्राय नाही करायचं, थोडंसं आपण थोडा ब्राऊन कलर येईपर्यंत असं आपण फ्राय करून हे बाजूला काढून ठेवायचे आहेत। तुम्ही बघू शकाल हे पाण्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता, म्हणजे सॉफ्टनेस त्याचा राहतो। मी नंतरची जी बॅच तळून घेतलेली होती ती मी पाण्यामध्ये ॲड केली होती। तर इथं आपण जिरा, एक अर्धा चमचा जिरा आपण टाकणार आहोत आणि ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र करून जी प्युरी केली होती ती पण ॲड करणार आहे। आणि इथेच मी 2 टोमॅटो आणि 3 मिरच्या असं परत एक प्युरी बनवून ह्याच्यामध्ये ॲड केली, जे की मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं। तुम्ही हे सर्व एकत्र करा, 7 टोमॅटो एकत्र आणि सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र घेऊन प्युरी बनवा, कारण मी नंतर ती ॲड केली होती। तर ह्याच्यामध्ये आपण एक अर्धा चमचा हळद टाकणार आहोत, हळद एक अर्धा चमचा। त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 1 चमचा, म्हणजे तिखट जसं आपल्याला हवं आहे त्या प्रमाणात आपण इथं तिखट टाकून घेणार आहोत, कारण आपण अगोदर मिरच्याही ह्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तर इथं मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, लाल मिरची पावडर, आणि आपण ह्याला चांगलं कवर करून ठेवायचं आहे। ह्याच्यामध्ये धने पावडरही तुम्ही ॲड करून घेऊ शकता। तर तुम्ही बघाल ही प्युरी आहे ती तेल सुटेपर्यंत आपण शिजवून घ्यायची आहे। जर तेल सुटेपर्यंत आपण जर ही प्युरी आहे, ही जी भाजी आहे आपण शिजवली नाही तर त्याची चव चांगली येणार नाही, कारण का जे टोमॅटोचं पाणी आहे आणि इतर ह्याच्यामध्ये जे पाणी आपण वापरलेलं ते पाणी पूर्ण ह्याच्यामधून
आटलं पाहिजे. त्याचबरोबर आपण ह्या स्टेजला जो कांदा आणि दही, आपले 3 टेबलस्पून दही, आपण त्याची जी पेस्ट बनवली होती ती आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि सेम जशी आपण पहिल्यांदा प्युरी व्यवस्थित फ्राय केली तशीच तेल सुटेपर्यंत जेव्हा आपण कांदा आणि दह्याची प्युरी आपण टाकतो, पेस्ट टाकतो, तेव्हाही व्यवस्थितरित्या तेल सुटेपर्यंत आपण ह्याला भाजून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 1.5 चमचा धने पावडर आपण ॲड करून घेतली आहे आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ ते ॲड करून घ्यायचं आहे. आणि आपल्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल किंवा किचन किंग मसाला तुम्ही वापरू शकता किंवा गरम मसाला कोणताही तुम्ही ॲड करू शकता. थोडंसं पाणी मिक्सरमध्ये जे ग्रेव्ही आपण मिक्सर केलेले त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आपण तळून घेतलेले जे पनीरचे तुकडे आहेत, पनीर आहे तो ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. त्याचबरोबर आपण याच्यामध्ये लास्टच्या स्टेजला मटार जे वाफवून घेतले होते ते आपण इथं ॲड करतो आहे. आणि अजून थोडंसं मला जे पनीर आहे ते थोडं कमी वाटलं म्हणून मी अजून एक 100 ग्रॅम ते 150 ग्रॅम पनीर मी इथं तळून फक्त पाण्यामध्ये टाकलं होतं थोडं सॉफ्ट होण्यासाठी आणि ते मी इथं ॲड करते. तर हे सर्व ॲड केल्यानंतर आपण ह्याला 2 ते 3 मिनटं छान असं वाफवून द्यायचं आहे, जेणेकरून जे पनीर आहे तेही ह्या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल. त्याचबरोबर शेवटी आपण ह्याच्यामध्ये कसुरी मेथी ॲड करणार आहोत. आणि कसुरी मेथी ॲड केल्यानंतर आपण 1 ते 2 मिनटं ह्याला वाफवून घेतली की ही आपली भाजी तयार झाली. त्याच्यामध्ये तुम्हाला जर क्रीम ॲड करायची असेल तर तुम्ही नक्की अमूलची फ्रेश क्रीम किंवा तुमच्या घरची जी क्रीम आहे ती ॲड करू शकता. तर नक्की करा. थँक्यू सो मच.